सर क्या कहेंगे, आज आपने एक प्रस्ताव जो है वो नेवल डिसोजा मैदान के बारे में उसी रिलेटेड आपने पत्र भी जो है वो आयुक्तों का सबमिट किया। इस प्रस्ताव पर आप क्या कहेंगे? देखिए, ऐसा है कि नेवल डिसूजा जो फुटबॉल प्लेग्राउंड है वो बांद्रा रिक्लेमेंशन में है। और वो फुटबॉल ग्राउंड में आज की डेट में 400 से 500 फुटबॉल के जो क्लब्स हैं, वो क्लब्स के बच्चे तो तकरीबन 8 से 10 हज़ार बच्चे हैं, वो वहाँ पर प्रैक्टिस करते हैं, वहाँ पर लीग मैचेस होते हैं। और वो स्टेडियम जो है वो हमारे एक बहुत शानदार पास्ट से जुड़ा हुआ है। उस ओलंपियन के नाम से ये स्टेडियम का नाम रखा गया है, जिसका नाम नेवल डिसोजा है, जिन्होंने 1956 में ओलंपिक में एशिया का पहले वो प्लेयर थे जिन्होंने हैट्रिक की थी, 3 गोल मारे थे। अब ये प्रस्ताव जो लाया है उन्होंने, भारतीय जनता पार्टी की मदद से ये जो प्रस्ताव आया है, इसमें ये जो प्रस्ताव है इसके अंदर वो इस रिजर्वेशन को बदलकर प्लेग्राउंड के उसको एग्जीबिशन कम कन्वेंशन सेंटर में तब्दील करना चाहते हैं। उस पर कांग्रेस पार्टी का विरोध है। मेरी नेता प्रोफेसर वर्षाताई गायकवाड़ ने इसके बारे में वहाँ खुद मैदान में जाकर विजिट किया, वहाँ के लोगों को मिले हम लोग, और हमने स्पष्ट कहा है कि हम पूरी तरह से लड़ाई रोड पर, सड़क पर, हाउस में और उसके बाद हो सकेगा तो कोर्ट में भी लड़ेंगे कि ये बच्चों के साथ नाइंसाफ़ी है, हमारे भविष्य के साथ नाइंसाफ़ी। हमने उनको तर्क दिया है कि वो जो ज़मीन है वो 8,000 के 8,500 के करीब जो है स्क्वायर मीटर की ज़मीन है, और वो जो ज़मीन है वो ज़मीन को आप कन्वेंशन सेंटर में क्यों चेंज नहीं कर सकती, क्योंकि डीसीपीआर बोलता है, जो 2014-34 का डीसीपीआर है, वो ये बोलता है कि 5 हेक्टर से कम जगह, यानी 50,000 स्क्वायर मीटर से कम जगह पे आप ये जो सेंटर है उसको नहीं बना सकते। तो इसलिए हमने कमिश्नर महोदया को एक खत लिखा है, और वो खत लेकर हम एक डेलीगेशन हमारा गया था, और मैंने आज इसको पॉइंट ऑफ ऑर्डर बोल के स्टैंडिंग कमेटी में भी उठाया, और हमने जवाब मांगा है कि अगर आप इसको 5 हेक्टर की ज़मीन नहीं है, इसलिए आप यहाँ पे ये जो एग्जीबिशन सेंटर कम कन्वेंशन सेंटर नहीं बना सकते, और अगर आपको बनाना था तो बगल में ही उससे थोड़ा से दूर पे जो टोल नाका है बांद्रा का, जो इसका जो वर्ली सीलिंग, बांद्रा वर्ली सीलिंग, वहाँ पर कोस्टल रोड पर एक जगह मिली थी। वो 28 एकड़ जगह थी। वो जगह में 24 एकड़ जगह जो है वो अदानी रियल्टीज़ को महानगर पालिका ने ऑक्शन कर दिया। वहाँ भी कन्वेंशन सेंटर बन सकता था, वहाँ क्यों नहीं बनाया आपने? बीकेसी के नज़दीक जो है, बीकेसी में जो है थोड़ी 3 किलोमीटर की दूरी पर एक एग्जीबिशन सेंटर जो है वो 18.5 हेक्टर की ज़मीन पे है, वहाँ भी वो चल सकता है। इसी तरह से हमने उनको तर्क दिया कि रंग शारदा का जो ये है हॉल है, वो हॉल और उसके आजू बाजू की ज़मीन रंग शारदा होटल्स के मालिक को इसलिए दी गई थी कि वो मराठी चित्रपट यानी मराठी सिनेमा और मराठी थिएटर को प्रमोट करेंगे। लेकिन आज उन्होंने महाडा को बताए बगैर, महाडा के लोगों को जानकारी दिए बगैर वो ज़मीन जो है उन्होंने प्राइवेट डेवलपर को बेच दी, और आज वो ज़मीन 400 साढ़े 4 करोड़ के अंदाजे से मीडिया रिपोर्ट्स के हिसाब से बिकी, और उसके बाद जो है उसकी इंक्वायरी ईडी कर रही है। तो इसी तरह से ये ज़मीन के साथ भी हो सकता है। हम ये जानना चाहते हैं कि जब 2014-34 के डेवलपमेंट प्लान बनाने के वक्त, जब उस कमेटी ने जो डेवलपमेंट प्लान बना रही थी, उसने ये सजेशन ऑब्जेक्शन मांगा था सभी से कि ये ज़मीन को बदलना है क्या, तो उस वक्त तो महाडा भी सामने नहीं आई थी, और सारे लोगों की ये थी कि ये प्लेग्राउंड रहना चाहिए। तो उस वक्त महाडा नहीं आई, इसका मतलब आज महाडा के पीछे कोई है जो ये ज़मीन को बाद में रंग शारदा की तरह हथियाना चाहता है, और हमारा विरोध रहेगा। मुंबई के बच्चों को कि उनके भविष्य के लिए, और स्पोर्ट्स क्लब को वहाँ पर स्पोर्ट्स के मैदान को चलने के लिए कांग्रेस पार्टी पूरी दमखम के साथ जो है ये लड़ाई को लड़ेगी। हम उन तमाम बच्चों के साथ हैं, जो उन तमाम फुटबॉलर्स के साथ हैं जो वहाँ पर प्रैक्टिस करते हैं। हम उन तमाम नेशनल इंटरनेशनल फुटबॉलर्स के साथ हैं जो इंडिया को, मुंबई को पूरे दुनिया में ले जाना चाहते हैं। उसके क्रेज़ को जो हमारे मुल्क महसूस करता है उसमें हम पार्टिसिपेट करना चाहते हैं, और दुनिया में अपना दबदबा कायम करना चाहते हैं। और भारतीय जनता पार्टी इसको रोक रही है, और इसी को रोकने के लिए कांग्रेस पार्टी ने अपनी नेता वर्षाताई गायकवाड़ की अध्यक्षता में पूरी ताकत के साथ इसका विरोध सभी नगर सेवक मिलकर करेंगे, क्योंकि ये प्रस्ताव आने वाले हफ्ते में महानगर पालिका में पास होने के लिए आएगा। और हमने तर्क दिया है कि कॉरपोरेशन खुद और कमिश्नर मैडम खुद इस प्रस्ताव को वापस ले लें। कमिश्नर जी से आप जब मिले थे तब आपने पत्र जो सबमिट किया था, तो उनका क्या मतलब रिवर्ट आया है अभी तक? क्या अपडेट? उनको हमने वो सारे पॉइंट्स दिए जो पॉइंट्स हमने अपनी तरफ से उस खत में लिखे, जो मैंने आज उनको अपनी तरफ से लिखे गए खत में दिया है। उसमें उस
उस लेटर में हमने उस ग्राउंड के पास्ट को बताया है, प्रेजेंट की क्या सिचुएशन है वो बताया है, आप क्यों उस ग्राउंड को के रिजर्वेशन को, फुटबॉल प्ले ग्राउंड के रिजर्वेशन को नहीं बदल सकते, उसके तर्क हमने दिए हैं, उसके पॉइंट्स हमने दिए हैं। और इस तरह की ज़मीनों को जब हमने चेंज कर कर रंग शारदा को दिया है तो किस तरह से वो बेची गई है उसकी भी हमने जानकारी दी है। वहाँ कोई पब्लिक सेक्टर नहीं, उसकी भी हमने जानकारी दी कि वहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं है कोई भी, तो कंजेस्टेड होगा, गाड़ियाँ खड़ी रहेंगी, वो जगह वैसे भी क्राउडेड है और क्राउडेड हो जाएगी, उससे वहाँ के रहने वालों को और वहाँ पर हॉस्पिटल के लोग आने वाले जाने वाले लोगों को सबको तकलीफ होगी। प्रमाणात पाऊस पडला आहे, तलावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मुंबई महानगरपालिकेने अद्याप 10% पाणी कपात केलेली आहे. तसं बघताकडे धरण भरलेलं देखील असताना असं आहे की मुंबईकरांना अजूनही पाणी कपातामुळे त्रास सहन करावा लागतोय. अशी परिस्थिती आहे की दो पाऊस पडतोय, बाहेर निथळ असा पाणी वाहतोय, पण आपले जे नळाला अजूनही म्हणजे सुखावा आहे, अजूनही लोकांना पाणी कमतरतेने येतोय आणि त्या तो जो प्रेशर कमी आहे त्याच्यामुळे त्यांना दूषित पाणी पण येतोय. हे सगळे आज मी स्थायी समितीमध्ये विषय काढलेले आहे. ते काढत असताना आमचे सभागृहाचे ते अध्यक्ष ह्यांनी प्रभाकर शिंदेंनी एकदम क्लिअरली सांगितलं की हे अल निनोचा इफेक्ट आहे, आम्ही थांबणार आहोत, त्याच्यानंतर कपात उचलणार आहोत. माझं म्हणणं एकच आहे, जरी कपात असली, पाण्याचं प्रेशर जरी कमी असला तरी दूषित पाणी तुम्ही देणार, कंटिन्यू करणार, हा कुठला न्याय आहे? जो कोण तुमचा कंझ्युमर आहे तो बिल भरत आहे, तुम्ही मीटर बसवलेले आहे, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जरी कमी पाणी असला तरी तो प्युअर ड्रिंकिंग वॉटर पोचवणं हे महानगरपालिकेचं काम आहे. आज त्यांना दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होत आहेत, स्किनचे आजार होत आहेत. मी नेतृत्व करत असणारा प्रभाग क्रमांक 90 एच ईस्ट वॉर्ड कलिनामध्ये माझा वॉर्ड जो आहे फ्लॅग एंडला आहे. महानगरपालिकेने स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिले होते की फ्लॅग एंडच्या वॉर्डला प्रेशर व्यवस्थित द्यायला पाहिजे पाणी कपात असताना सुद्धा. पण तरीसुद्धा माझ्या विभागाला गेले 3 महिने एवढा प्रॉब्लेम सहन करावा लागलेला आहे की लोक वारंवार कंप्लेंट करतात, लेखी तक्रारी करतायत, माझ्या ऑफिसपर्यंत येतात, मला सांगतायत, मी हायड्रॉलिक डिपार्टमेंटला सांगते की बाबा काहीतरी करा, पण अजूनपर्यंत त्याचं कुठेही निचरा झालेला नाही आहे. तर ही जी माझी व्यथा आहे ह्या वॉर्डची मी टाकलेली आहे. त्याचबरोबर पूर्ण मुंबई शहरामध्ये हा जो कपात आहे हा फक्त माझ्या वॉर्डमध्ये नाही आहे. हा 10% केल्यानंतर परत दुसरं काही काम निघालं की आणखीन एक्स्ट्रा 10% कपात करतात. तर नेमका कपात किती आहे हा माझा प्रश्न होता आणि कधी उठणार आहे? अल निनो इफेक्ट जेव्हापर्यंत राहील तोपर्यंत लोकांनी त्रास सहन करायचे का? लोकांना शाळेमध्ये जायला मुलांना बिन आंघोळ केलेल्या मुलांना तिथे पाठवावं लागत आहे. हायजीन लेवल मुलांची खाली जाते. तुम्ही जेवढं प्रॉमिस करता 4 तास पाणी नको, पण आम्हाला 2 तास तरी व्यवस्थित पाणी द्या. लोकांची एवढीच मागणी आहे. आणि पाणी देते तर शुद्ध पिणारा तरी पाणी द्या. एवढा दूषित पाणी येतं, त्याचा काही जे करोडेड पाईप्स आहेत अजूनपर्यंत ते रिप्लेस केलेले नाहीत. मोठमोठे टेंडर आमच्या समोर पास केले जातात करोडेड पाईप्सला रिप्लेस करण्यासाठी, अजूनपर्यंत ते करोडेड पाईप्स रिप्लेस केलेले नाहीत. आपण प्रत्येक घराला नवीन कनेक्शन देऊ शकतो, ही महानगरपालिकेचं धोरण आहे. पण जेव्हा नवीन कनेक्शन देतो ते जुने बंच ऑफ कनेक्शन जे 7 घरं यूज करतात ते तुम्ही कापले का? ते कापत नाही, तिथे कुटी मारतात आणि मग तो पाणी दूषित होतो. त्याचबरोबर प्रत्येक गल्लीमध्ये हजारो असे पाईप जात आहेत, लोकांना चालायची जागा नाही. त्याचं नियोजन काय केलेलं आहे? हे सगळे पाण्यासंदर्भात मी प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये आज स्थायी समितीमध्ये विचारले आणि त्याचा कसा निचरा तुम्ही करू शकाल त्याचा जाब मी प्रशासनाला विचारलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे, मुंबई महानगरपालिकेच्या PR डिपार्टमेंटने 1 ते 2 मिनिटाची जाहिरात करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपयाचं मोजलेले आहेत. हा मुंबई महानगरपालिकेतील म्हणजे जनतेची पैशाची उधळपट्टी आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, ॲज पर 72 सबसेक्शन 1 ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं आहे की 3 लाखाच्या वरचा जो काही खर्च असेल तो प्रस्ताव आमच्यापर्यंत आला पाहिजे. हे तातडीचे काम होते. तातडीचे काम जरी असले तरीसुद्धा 4 लाखाच्या वरचं जे काम आहे तुम्ही आपल्याहून दिलेलं आहे.
तर हे कसं काय झालेलं आहे? प्रशासनाने ह्याचा जाब आम्हाला दिला पाहिजे. आम्ही हा जाब विचारलेला आहे. एक जाहिरातीसाठी तुम्ही 4 लाखाच्या वर तुम्ही खर्च केलेला आहे. 300 कोटी झाडं लावण्याचा जेव्हा प्रोजेक्ट डिक्लेअर होतो त्याचं काहीतरी नियोजन केलं जातं. हे त्वरित तात्पुरती कामं अशीच निघून येतात. ह्याचं काही नियोजन होत नाही. जेव्हा 300 कोटी झाडं लावायचं आपण म्हणतो तर त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग झालं पाहिजे आणि त्या प्लॅनिंगमध्ये त्याचा खर्च जो काय असेल तो त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. हे वेगवेगळे प्रस्ताव महानगरपालिकेचे पैसे ह्या महानगरपालिकेचे नाही आहेत, हे टॅक्स पेअरचे पैसे आणि फक्त ही उधळपट्टी चाललेली असा माझा आरोप आहे. मॅडम, आता जर बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिका खारं पाणी कोरडं करण्याचा प्रस्ताव आणते. खारं पाणी कोरडं केलं जाईल, मात्र या संदर्भात आपण तक्रारी करतायत. मच्छीमार संघटना देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. आरोग्याचा प्रश्न उद्भवेल, डोक्यावरचे केस जे आहेत ते गळणार असल्याची माहिती समोर येते. नेमकं काय प्रकार आहे? प्रकार असा आहे की डिसॅलिनेशन जो प्रोजेक्ट आहे खारे पाणी गोरे करण्याचा हा कधीपासून झाला आहे? अंदमान निकोबारला सुद्धा आहे. ठीक आहे, करायला पाहिजे. जी 400 MLD जी आपल्याला कमतरता मुंबई शहराला आहे ते पुरवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे, चांगला प्रकार आहे. पण हा जो पाणी आहे डिसॅलिनेटेड जो पाणी आहे तुम्ही भांडूपच्या लाईनमध्ये जोडणार आहात आणि तो मिसळून मग मुंबईकरांना तुम्ही पाठवणार आहात, हा कुठेतरी मला असं वाटते की योग्य नाही आहे. कारण काय हे प्रथमच मुंबई शहरामध्ये हा प्रोजेक्ट आपण चालू करणार आहोत. किती पण तुम्ही जरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेतली तरीसुद्धा विदाऊट टेस्टिंग फर्स्ट टनलचा प्रस्ताव आमच्यासमोर आला होता. टनलचा जो 3 टप्प्याने त्यांचे शाफ्ट्स असणार आहेत त्या टनलचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा माझा एकच प्रश्न होता की तो खाडीच्या खालून येणार होता. त्याच्यामध्ये जे मटेरियल यूज करणार होते स्टील किंवा कॉन्क्रीट, मग ते माइल्ड MLDचं कॉन्क्रीट यूज करणार होते. तर ते सगळे प्रश्न आम्ही त्यांच्या पुढे केले. त्याच्या व्यतिरिक्त दुबईमध्ये राहणारी लोक किंवा परदेशी राहणारी लोक जे डिसॅलिनेटेड वॉटर वापरतात, नेहमी असं बघितलं गेलेलं आहे की त्यांचे कंप्लेंट असतात की केस गळती होते आणि त्याच्यामुळे ते पाणी वापरतात आणि ते मुंबईला आले की नेहमी एकच त्यांचा हे असतो की आमची केस गळती त्या डिसॅलिनेटेड वॉटरमुळे होते. माझा हा प्रश्न प्रशासनाला होता की जी कंपनी तुम्ही म्हणताय जर ते इथे डिसॅलिनेशन प्रोजेक्ट आपण करतो इट्स अ फॉरेन कंपनी, तरीसुद्धा आपला जो सी वॉटर आहे त्या सी वॉटरमध्ये आपला सुएज जातोय तर त्याचा डिफरन्स आहे. जो परदेशी जो समुद्राचा पाणी आहे त्याच्यामध्ये ते सुएज प्लांट सोडत नाही, पण मुंबईचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये सुएज आपण सोडतोय. तर तो पाणी जर तुम्ही कन्वर्ट केला तो कितपर्यंत आपल्या ह्या मुंबईकरांच्या हेल्थसाठी योग्य असणार आहे ह्याचा जबाब मी प्रशासनाकडे मागितलेला आहे.